Hello and good morning, dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Ms. Sonam Pawar and today we have continued our subject of human resource management. In today's lecture, we have discussed which factors influencing in employees' remuneration. Okay. In today's lecture, we have discussed which factors influencing in employees' remuneration. आज आपण या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत आणि आजच्या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजला जे काही रेम्युनरेशन पेड केले जाते ओके ते रेम्युनरेशन देताना त्या रेम्युनरेशनवरती कोणते फॅक्टर्स आहेत ज्यांचा प्रभाव पडतो ज्यांचा परिणाम होतो ते फॅक्टर्स डिस्कस करणार आहोत. नाव लेट्स सी फॅक्टर्स ऑफ रेम्युनरेशन. द फॅक्टर्स ऑफ रेम्युनरेशन classified into two categories. Okay, the factors of remuneration classified into two categories. The first category is internal factors and second category is external factors. तर एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे असे टू फॅक्टर्स आहेत ज्यांचे क्लासिफिकेशन हे टू कॅटेगरीजमध्ये केले आहे. त्यामधील फर्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे इंटरनल फॅक्टर्स आणि सेकंड आहे एक्सटर्नल फॅक्टर्स. ओके, मग इंटरनल फॅक्टर्समध्ये नक्की कोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत तर त्यामध्ये 3 मेन फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे. फर्स्ट आहे बिझनेस स्ट्रॅटर्जी, सेकंड आहे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल अँड थर्ड इज द एम्प्लॉई. ओके, देअर आर 3 फॅक्टर्स इन्क्लूड्स द इंटरनल फॅक्टर्स. फर्स्ट इज बिझनेस स्ट्रॅटर्जी, सेकंड इज जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल अँड थर्ड इज द एम्प्लॉई. सेकंड कॅटेगरी आहे ती म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर्स. मग एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये 6 फॅक्टर्स इन्क्लूड आहेत. फर्स्ट फॅक्टर्स आर लेबर मार्केट, सेकंड इज कॉस्ट ऑफ लिव्हिंग, थर्ड इज लेबर युनियन्स, देन लेबर लॉज, नेक्स्ट इज सोसायटी अँड लास्ट इज दी इकॉनॉमी. ओके, असे अनेक फॅक्टर्स आहेत ज्यांचा परिणाम हे एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. मग यामधील जे इंटरनल फॅक्टर्स आहेत ओके जे अंतर्गत घटक आहेत ज्यांचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होतो त्यांच्या कम्पेन्सेशनवरती होतो ते इंटरनल फॅक्टर्स आजच्या लेक्चर्समध्ये डिस्कस करणार आहोत आणि एक्सटर्नल फॅक्टर्स हे नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर नाव लेट्स सी इंटरनल फॅक्टर्स. देअर आर 3 फॅक्टर्स इन्क्लूड्स दिस इंटरनल फॅक्टर्स. फर्स्ट इज बिझनेस स्ट्रॅटर्जी, सेकंड इज जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल and last is the employee. Now let's see first factors of internal factors. Business strategy. तर इंटरनल फॅक्टरमधील जो फर्स्ट फॅक्टर आहे ज्याचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होतो ते म्हणजे बिझनेस स्ट्रॅटर्जी. ओके, जी काही कंपनी आहे जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची जी काही स्ट्रॅटर्जी असेल ओके त्या स्ट्रॅटर्जीचा परिणाम हा एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. तर इन प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑलरेडी रेम्युनरेशन किंवा कम्पेन्सेशन ही कन्सेप्ट काय आहे ते डिस्कस केले आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कम्पेन्सेशन ऑर रेम्युनरेशन. ओके, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट कोणता आहे घटक कोणता आहे ते म्हणजे एम्प्लॉईजना दिले जाणारे रेम्युनरेशन किंवा कम्पेन्सेशन होय. It is necessary to frame sound policies and practices for employees compensation. असे एम्प्लॉईजना कम्पेन्सेशन देण्यासाठी प्रत्येक कंपनीला प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला साऊंड कम्पेन्सेशन किंवा रेम्युनरेशन पॉलिसीज ही फ्रेम करावी लागते ती ठरवावी लागते. रेम्युनरेशन इज द कम्पेन्सेशन अँड एम्प्लॉई रिसिव्स इन रिटर्न फॉर हिज और हर कॉन्ट्रीब्युशन टू द ऑर्गनायझेशन. तर हे जे काही एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉईज काय करतात कंपनीमध्ये काम करतात एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात मग त्यांनी त्या ठिकाणी फक्त कामच केले पाहिजे का ओके त्याचे काहीतरी रिटर्न्स त्यांना मिळणे आवश्यक असते. मग त्यांनी जे काही काम केले आहे जो परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिले आहे ओके त्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेले असते त्या कॉन्ट्रीब्युशनच्या बदल्यात त्याचा रिटर्न्स त्याचा परतावा म्हणून असे कंपनी काय करते त्या एम्प्लॉईजना रेम्युनरेशन देत असते त्याच्या कामाचा मोबदला देत असते आणि कंपल्सरी जे काय एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देणे आवश्यक असते. कारण की
एम्प्लॉयची अनेक गरजा असतात, त्यांच्या अनेक इच्छा असतात. त्या इच्छा कंप्लीट करण्यासाठी, त्या फुलफिल करण्यासाठी त्या ठिकाणी पैशाची आवश्यकता असते आणि पैसा मिळावा यासाठी तो काम करीत असतो. मग त्याने जे काही काम केले आहे, जे काही कॉन्ट्रीब्युशन दिले आहे, ते कॉन्ट्रीब्युशनचे रिटर्न्स म्हणून ती ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना असे कम्पेन्सेशन, रेम्युनरेशन, वेजेस अँड सॅलरी यांच्या स्वरूपात देत असते. त्याचबरोबर ही जी काही कंपनी आहे ती काय करते, त्या एम्प्लॉईजना अजून जास्तीचे अलाउन्सेस, फ्रिंज बेनिफिट्स, इन्सेंटिव्ह, वेगवेगळे प्लान्स तयार करून त्याच्यामधून इन्सेंटिव्ह देते. असे अनेक अलाउन्सेस, असे अनेक बेनिफिट्स हे वेजेस अँड सॅलरीच्या स्वरूपात वेजेस अँड सॅलरीच्या बरोबर ती कंपनी त्या एम्प्लॉईजना देत असते. देन कारण की हे जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईने जास्तीत जास्त काम करावे, इफिशियन्सीने काम करावे, यासाठी त्यांना मोटिवेट करणे गरजेचे आहे. आणि ते मोटिवेट कधी होऊ शकणार आहे, तर त्यांना जास्त पैसा मिळत असेल, त्यांनी जे काही काम केलं त्या कामाचा मोबदला त्यांना मिळत असेल, तर त्या एम्प्लॉईजना मोटिवेट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचे जे काही नीड्स असतील, त्यांचे वॉन्ट्स असतील, त्या त्यांना कंप्लीट करता यावा यासाठी आणि त्यांनी त्या ऑर्गनायझेशनची जी काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेले असते ते कॉन्ट्रीब्युशनचे रिटर्न्स म्हणून, त्याचा परतावा म्हणून त्यांच्या कामाचा मोबदला असे प्रत्येक ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजना पेड करीत असते. अँड वेजेस अँड सॅलरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम एम्प्लॉईज पॉईंट ऑफ व्ह्यू बिकॉज इट कॉन्ट्रीब्युट्स अ मेजर शेअर ऑफ देअर इन्कम. तर जो काही एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयचा जो काही इन्कम तो मिळवत असतो त्या इन्कममधील महत्त्वाचा शेअर तो म्हणजे हा वेजेस किंवा सॅलरी होय. मग हे जे काही रेम्युनरेशन एम्प्लॉईजना दिले जाते त्यावरती परिणाम करणारा पहिला इंटरनल फॅक्टर कोणता असेल, तो म्हणजे बिझनेस स्ट्रॅटर्जी. जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, त्यांची जी काही स्ट्रॅटर्जी आहे त्या स्ट्रॅटर्जीचा परिणाम त्या एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. The overall strategy which a company pursues should determine the remuneration to its employees. लक्षात ठेवा की दी ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी, जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनची ओव्हरऑल स्ट्रॅटर्जी, संपूर्ण स्ट्रॅटर्जी विच अ कंपनी परस्यू शुड डिटरमाइन द रेम्युनरेशन टू इट्स एम्प्लॉईज. त्या ओव्हरऑल स्ट्रॅटर्जीचा परिणाम हे त्या एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. ते रेम्युनरेशन डिटरमाइन करण्यासाठी या स्ट्रॅटर्जी अत्यंत उपयुक्त ठरतात. मग वेअर द स्ट्रॅटर्जी of the enterprise is to achieve rapid growth, remuneration should be higher than what competitors pay. And where the strategy is to maintain and protect current earnings because of the declining fortunes of the company, remuneration level needs to be average or even below average. First of all, तुम्हाला बिझनेस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. बिझनेस स्ट्रॅटर्जी मीन्स व्हॉट? A business strategy is the means by which an organization sets out to achieve its desired objectives. And business strategy means is a clear set of plans, actions and goals that outlines how a business will compete in a particular market or markets with a product or a number of products or a services. कोणतीही कंपनी असो, कोणतेही बिझनेस ऑर्गनायझेशन असो, ते इस्टॅब्लिश करण्यापूर्वी त्याचे काही ऑब्जेक्टिव्स हे ठरलेली असतात आणि ती ठरवली जातात. मग ती कंपनी कोणत्या पर्पजने इस्टॅब्लिश करायची आहे यामध्ये अनेक ऑब्जेक्टिव्स हे इन्क्लूड असतात. फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये जी काही कंपनी स्टार्ट करणार आहोत त्या एखाद्या कंपनीचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणे. एखादी कंपनी काय करेल की जी काय आपली सोसायटी आहे, जी काही समाज आहे त्याला जास्तीत जास्त हेल्प करण्यासाठी, सोशल वेलफेअर करण्यासाठी, त्याचबरोबर देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे, जी इकॉनॉमी आहे ती अर्थव्यवस्थेची डेव्हलपमेंट करण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी असे अनेक त्यांची ऑब्जेक्टिव्स ठरलेले असतात आणि ती ऑब्जेक्टिव्ह वेळोवेळी कंप्लीट होणे आवश्यक असते. मग त्यानुसार प्रत्येक ऑर्गनायझेशन त्यांच्या जे काही स्ट्रॅटर्जीज आहेत या ठरवित असतात आणि या ऑल स्ट्रॅटर्जीचा जो काही परिणाम आहे तो परिणाम त्या एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो.
आणि एम्प्लॉईचं रेम्युनरेशन हे या कंपनीच्या स्ट्रॅटर्जीजवरती अवलंबून असते, की जी काही कंपनी आहे ती कोणती स्ट्रॅटर्जी यूज करते, ओके, त्यांची व्यूहरचना कशी आहे आणि त्यानुसार त्या एम्प्लॉईचं रेम्युनरेशन हे ठरत असते. तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजना जे काही रेम्युनरेशन पेड केले जाते ते रेम्युनरेशन देण्यासाठी कंपनी काय करते, अनेक मेथड्स यूज करते. त्यामध्ये फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड म्हणजे टाईम रेट मेथड, दुसरी पीस रेट मेथड. ओके, या दोन्ही मेथडचा वापर करून कंपनी एम्प्लॉईजना रेम्युनरेशन देत असते. त्याचबरोबर वेअर द स्ट्रॅटर्जी ऑफ द एंटरप्राइज इज टू अचीव रॅपिड ग्रोथ. जर एखादी कंपनी आहे त्या कंपनीला, ओके, त्या ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त जो काही त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसची ग्रोथ करायची असेल, ओके, जो बिझनेस आहे त्याचं एक्सपान्शन करायचे असेल तर ती कंपनी काय करणार आहे, रेम्युनरेशन शुड बी हायर दॅन वॉट कॉम्पिटिटर्स पे. जर त्या एंटरप्राइजची रॅपिड ग्रोथ करायची असेल, त्यांना जास्तीत जास्त सक्सेस मिळवायचं असेल, त्यांचा बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर ती कंपनी काय करते, तर कॉम्पिटिटर्स कशा प्रकारे त्यांच्या एम्प्लॉईजना रेम्युनरेशन देते त्याच्यापेक्षा जास्त, ओके, हाय रेटने रेम्युनरेशन ती त्यांच्या कंपनीचे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना देत असते. ओके, मार्केटमधील जे काही कॉम्पिटिटर्स आहेत, जे स्पर्धक आहेत, त्या कॉम्पिटिटर्सच्या पेक्षा ती कंपनी काय करते, त्यांच्या ऑर्गनायझेशनमधील जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना हायर रेटने रेम्युनरेशन पेड करते. कारण की त्या कंपनीचे उद्दिष्ट काय आहे, त्यांची ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर जी काही कंपनी आहे, जी काही एंटरप्राइज आहे त्याची रॅपिडली ग्रोथ करावी, बिझनेस एक्सपांड करावा, ओके, जास्तीत जास्त त्याची डेव्हलपमेंट करावी. यासाठी कंपनी काय करते, एम्प्लॉईजना हायर रेटने रेम्युनरेशन पेड करते. वेअर द स्ट्रॅटर्जी इज टू मेंटेन अँड प्रोटेक्ट करंट अर्निंग्स. जर एखादी कंपनी आहे त्या कंपनीची स्ट्रॅटर्जी त्यांनी कशी ठरवली की जे काही करंट अर्निंग्ज आहे, त्यांचं जे काही चालू कमाई आहे ती प्रोटेक्ट करायची असेल, त्याला संरक्षण मिळवायचं असेल, ती मेंटेन करायची असेल तर ती कंपनी काय करते, तर जे एम्प्लॉईजना रेम्युनरेशन दिले जाते ते रेम्युनरेशन हे बिलो ॲव्हरेज लेवलच्या आत दिले जाईल किंवा ते कमी प्रमाणात त्यांच्या एम्प्लॉईजना पेड केले जाईल. ओके, कारण की त्या कंपनीला काय करायचं आहे, त्यांचं जे काही करंट अर्निंग्ज आहे ते प्रोटेक्ट करायचं असेल, ते योग्य त्या प्रकारे मेंटेन करायची असेल तर अशा ऑल ओव्हर ओव्हरऑल स्ट्रॅटर्जीचा परिणाम हे एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. त्याचबरोबर ही जी काही बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे ती बिझनेस स्ट्रॅटर्जी काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, तर बिझनेस स्ट्रॅटर्जी म्हणजे काय, तर बिझनेस स्ट्रॅटर्जी इज अ क्लिअर सेट ऑफ प्लॅन्स, ॲक्शन्स अँड गोल्स दॅट आउटलाइन्स हाऊ अ बिझनेस विल कॉम्पीट इन अ पर्टिक्युलर मार्केट विथ अ प्रोडक्ट और अ नंबर ऑफ प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस. तर जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ते बिझनेस ऑर्गनायझेशन अनेक ऑब्जेक्टिव्स ठरलेले असतात, मग ते त्या ऑब्जेक्टिव्स फुलफिल करण्यासाठी योग्य त्या प्रकारे प्लॅन्स करते. ते प्लॅन केल्यानंतर त्याच्यावर योग्य त्या प्रकारे ॲक्शन घेऊन त्यांचे जे काही गोल्स असतात ते गोल्स कंप्लीट करण्यासाठी अशा स्ट्रॅटर्जीज ठरवल्या जातात. आणि अशा जे काही बिझनेस स्ट्रॅटर्जी असतात त्या लाँग टर्मसाठी ठरवल्या जातात. आणि एखाद्या कंपनीची जी काही स्ट्रॅटर्जी असेल, जर त्या एखाद्या कंपनीला त्या एंटरप्राइज रॅपिडली ग्रोथ करायची असेल तर ते काय करणार आहे, कॉम्पिटिटर्सच्या पेक्षा जास्त रेम्युनरेशन, हायर रेटने रेम्युनरेशन एम्प्लॉईजना पेड करणार. आणि एखाद्या कंपनीला जर फक्त जे काही करंट अर्निंग्ज आहे ते प्रोटेक्ट करायचं असेल, ते मेंटेन करायचं असेल तर ते काय करणार, जे काही रेम्युनरेशन दिले जाते ते बिलो ॲव्हरेज लेवलच्या आत त्या एम्प्लॉईजना दिले जाईल किंवा कॉम्पिटिटरपेक्षा कमी ते ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजना रेम्युनरेशन देत असते. आणि या ऑल ओव्हर स्ट्रॅटर्जीचा परिणाम हा एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. त्यानंतर इंटरनल फॅक्टर्समधील सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझर. ओके, सेकंड फॅक्टर कोणता आहे ज्याचा परिणाम एम्प्लॉईच्या रेम्युनरेशनवरती होतो, तो म्हणजे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझर. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय जॉब इव्हॅल्युएशन. जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर जॉब इव्हॅल्युएशन इज द सिस्टमॅटिक प्रोसेस. ओके, जॉब इव्हॅल्युएशन ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे of determining the relative value of different jobs in an organization.
ऑर्गनायझेशनमध्ये जे काही डिफरंट जॉब्स आहेत, ज्या काही जॉब पोझिशन्स आहेत, त्या जॉब पोझिशनचे योग्य त्या प्रकारचे इव्हॅल्युशन करण्यासाठी, त्यांचे योग्य त्या प्रकारे डिटरमायनिंग करण्यासाठी काय केले जाते, योग्य त्या प्रकारे त्या जॉब पोझिशनचे इव्हॅल्युशन केले जाते आणि ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. The goal of job evaluation is to compare jobs with each other in order to create a pay structure that is fair, equitable and consistent for everyone. आता जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशननुसार त्या एम्प्लॉयचं रेम्युनरेशन हे ठरतच असते. आता हाय लेवलची जॉब पोझिशन असेल त्या ठिकाणी जो एम्प्लॉय काम करतो त्याचे रेम्युनरेशन कसे असणार आहे, ओके, त्याची सॅलरी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंटमध्ये हायर अथॉरिटी असते, ओके, काही लोअर अथॉरिटी असते. म्हणजे जे सिनियर अथॉरिटी आहे त्यांचे रेम्युनरेशन कसे असते, जास्त असते आणि जे काम करतात जे वर्कर्स आहेत त्यांचे कसे असणारे, कमी असणारे. मग जॉब पोझिशननुसार त्या एम्प्लॉयचे काय ठरत असते, रेम्युनरेशन ठरत असते. त्याचबरोबर हे जॉब इव्हॅल्युशन करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्या जॉब इव्हॅल्युशन केल्यानंतर जी काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी नक्की कोणता एम्प्लॉई त्या ठिकाणी रिक्रूट केला पाहिजे हे समजते. कारण की त्या ठिकाणी कोणत्या नॉलेजची आवश्यकता आहे, त्याचे क्वालिफिकेशन काय असावे, ओके, त्याने परफॉर्मन्स कसा केला पाहिजे, ह्या सर्व ठरविण्यासाठी या त्या जॉब पोझिशनचे इव्हॅल्युएटिंग करणे गरजेचे असते. त्यानंतर आहे परफॉर्मन्स अप्रायझल. Performance appraisal is the systematic evaluation of the performance of employees and to understand the abilities of a person for further growth and development. आता परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे नक्की काय, तर याचा डीपली स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. तर त्यापूर्वी परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे नक्की काय, तर ही एक सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन आहे. जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईजने किती काम केले आहे, ओके, त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचे इव्हॅल्युएशन करणे, त्याचे मूल्यांकन करणे म्हणजेच परफॉर्मन्स अप्रायझल होय. आता हे परफॉर्मन्स अप्रायझल कशासाठी केले जाते, तर जो काही एम्प्लॉईज आहे तो एम्प्लॉईची ॲबिलिटी, ओके, समजून घेण्यासाठी नक्की तो चांगल्या प्रकारे काम करतो का, त्याने कशा प्रकारे काम केले आहे, त्याची ॲबिलिटी आहे का, त्याची क्षमता तेवढी आहे का, ओके. आणि त्याचबरोबर जी काही कंपनी आहे त्या कंपनीची ग्रोथ करण्यासाठी, त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी, ओके, हा व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो का. जर एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे काम करू शकत नसेल, त्याची ॲबिलिटी जास्त नसेल किंवा एखाद्या व्यक्तीकडे नॉलेज, ओके, नसेल, तर त्याला ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला नॉलेज दिले जावे, ओके. यासाठी हे परफॉर्मन्स अप्रायझल करणे आवश्यक असते. म्हणजे जे काही एम्प्लॉईज काम करतात त्या कामाचा जे काही मूल्यांकन केले पाहिजे ते या परफॉर्मन्स अप्रायझलच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर परफॉर्मन्स अप्रायझल ची ॲडव्हेंटेजेस त्या ऑर्गनायझेशनला अनेक प्राप्त होतात. की परफॉर्मन्स अप्रायझल त्या एम्प्लॉयचं केल्यामुळे काय होते, तर एखादा एम्प्लॉईची ॲबिलिटी चांगली असेल, तो चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्याला प्रमोशन मिळणे आवश्यक आहे, ओके. मग ते प्रमोशन करण्यासाठी असं परफॉर्मन्स अप्रायझल चांगले असते. त्याचबरोबर एम्प्लॉयची डेव्हलपमेंट करण्यासाठी, एम्प्लॉईजबरोबर योग्य त्या प्रकारे कम्युनिकेशन करण्यासाठी, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईजना काम करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जो काय एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचं रेम्युनरेशन, त्याचे कम्पेन्सेशन ठरवण्यासाठी हे परफॉर्मन्स अप्रायझल अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. त्याचबरोबर असे परफॉर्मन्स अप्रायझल केल्याने जे काही एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचा कामाचे मूल्यांकन, योग्य त्या प्रकारे त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. अँड टू आयडेंटिफाय द स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस ऑफ एम्प्लॉईज टू प्लेस राईट मेन ऑन राईट जॉब. तर जी काही कंपनी आहे त्या कंपनीने राईट जॉब पोझिशनसाठी राईट एम्प्लॉईज त्यांना सिलेक्ट करता यावा, तो त्यांनी योग्य त्या प्रकारे सिलेक्ट केला आहे की नाही हे ठरवण्यासाठी, त्याचबरोबर त्या एम्प्लॉईची स्ट्रेंथ, त्याची क्षमता, त्याची ताकद ओळखण्यासाठी, त्याची कमजोरी, त्याची विकनेस काय आहे हे सर्व आयडेंटिफाय करण्यासाठी हे परफॉर्मन्स अप्रायझल करणे अत्यंत आवश्यक असते. अँड टू प्रोव्हाइड अ फीडबॅक टू एम्प्लॉईज रिगार्डिंग देअर परफॉर्मन्स. आणि जी काही कंपनी आहे त्या कंपनीला जे काही वर्कर्स आहे त्या वर्कर्सच्या परफॉर्मन्स विषयी ऑल फीडबॅक
ऑल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी प्रत्येक कंपनी एम्प्लॉयचे परफॉर्मन्स अप्रायझल हे करीत असते. तर या जॉब इव्हॅल्युएशनचा आणि परफॉर्मन्स अप्रायझलचा इफेक्ट हे एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. कारण की जॉब पोझिशन ज्याप्रमाणे असेल त्यानुसार त्या एम्प्लॉयची काय होणार आहे, रेम्युनरेशन ठरणार आहे. त्याचबरोबर तो कशा प्रकारे काम करतो, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, या बेसिसवरती देखील त्या एम्प्लॉयचं रेम्युनरेशन हे ठरत असते. तर इंटरनल फॅक्टरमधील सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल, ज्याचा परिणाम एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. त्यानंतर थर्ड आणि लास्ट फॅक्टर आहे इंटरनल फॅक्टरमधील, तो म्हणजे दी एम्प्लॉय. Several employee-related factors interact to determine his or her remuneration. Okay, several employee-related factors interact to determine his or her remuneration. This include performance, seniority, experience, potential, and even sheer luck. Performance is always rewarded with pay increases and rewarding performance motivates the employee to do better. आता जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉयशी रिलेटेड जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स निश्चितच जे काही एम्प्लॉयचं रेम्युनरेशन आहे ते रेम्युनरेशन डिटरमाइन करण्यासाठी त्यांचा परिणाम होत असतो. मग यामध्ये या एम्प्लॉयचं मधील नक्की कोणते फॅक्टर्स आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या रेम्युनरेशनवरती होतो, तर त्यामधील फर्स्ट म्हणजे परफॉर्मन्स. जो काही एम्प्लॉय आहे, जो वर्कर आहे, त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. ओके, त्यानंतर सिनियरिटी. ओके, सिनियरिटीचा देखील परिणाम होतो रेम्युनरेशनवरती. एक्सपिरियन्स, ते जे काही काम करतात त्या कामाचा त्यांना अनुभव कसा आहे, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. पोटेन्शियल, त्यांची क्षमता कशी आहे. अँड इवन शिल्लक, आणि त्यांचे नशीब. ओके, असे अनेक फॅक्टर्स आहेत. ओके, या एम्प्लॉईमधील या एम्प्लॉई फॅक्टर्समधील इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे परफॉर्मन्स, सिनियरिटी, एक्सपिरियन्स, पोटेन्शियल अँड लक, या ऑल फॅक्टर्सचा परिणाम त्यांचे जे काही रेम्युनरेशन आहे, त्यांची जी काही सॅलरी आहे त्या सॅलरीवरती होत असतो. आणि एम्प्लॉयचा रेम्युनरेशन ठरवण्यासाठी हे अनेक फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. परफॉर्मन्स इज ऑलवेज रिवॉर्डेड विथ अ पे इन्क्रीजेस, आणि एखाद्या वर्कर्स जर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत असेल तर ओके, आणि तो परफॉर्मन्स चांगला आणखीन व्हावा. ओके, यासाठी त्याला रिवॉर्ड म्हणून असे काही कंपनी काय करतात, त्याला बक्षीस देतात. आणि जर त्या एखाद्या एम्प्लॉयला बक्षीस मिळणार असेल तर चांगल्या प्रकारे काम करणार आहे. म्हणून परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी त्या एम्प्लॉयजने इफिशियन्सीने काम करण्यासाठी हे रेम्युनरेशन अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे. रिवॉर्डिंग परफॉर्मन्स मोटिवेट्स द एम्प्लॉय टू डू बेटर, आणि एम्प्लॉयचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्या एम्प्लॉयजना मोटिवेट करण्यासाठी रिवॉर्ड हा अत्यंत इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे की जो एम्प्लॉयजना आणखीन चांगले काम करावे यासाठी प्रवृत्त करीत असतो. मॅनेजमेंट प्रेफर परफॉर्मन्स टू इफेक्ट पे इन्क्रीजेस, बट युनियन्स व्ह्यू सिनियरिटी ॲज द मोस्ट ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया फॉर पे इन्क्रीजेस. आता कंपनीमधील जे काही मॅनेजमेंट आहे, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे मॅनेजमेंट आहे ते काय करते, एम्प्लॉयचं रेम्युनरेशन ठरवताना त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स या ठिकाणी त्या परफॉर्मन्सला प्रेफर देत असते. परंतु या एम्प्लॉयची जी काही ट्रेड युनियन आहे ते ट्रेड युनियन काय प्रेफर करतात, तर ते बोलतात की जे काही सिनियरिटी आहे त्या सिनियरिटीनुसारच एम्प्लॉयजना रेम्युनरेशन हे दिले पाहिजे. त्यानुसार एम्प्लॉयजना रेम्युनरेशन देण्याचा क्रायटेरिया ठरवला जातो. अँड एक्सपिरियन्स मेक्स अँड एम्प्लॉय गेन व्हॅल्युएबल इन्साइट्स अँड शुड देअरफॉर बी रिवॉर्डेड. तर अशा प्रकारे एम्प्लॉय जे काय रेम्युनरेशन आहे त्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे इंटरनल फॅक्टर्स हे 3 आहेत. त्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे बिझनेस स्ट्रॅटर्जी, सेकंड आहे जॉब इव्हॅल्युएशन अँड परफॉर्मन्स अप्रायझल, अँड थर्ड आहे दी एम्प्लॉय. तर या तिन्ही फॅक्टर्सचा परिणाम या एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती होत असतो. आणि हे इंटरनल फॅक्टर्स आहेत जे आज आपण या ठिकाणी डिस्कस केले आहेत. नेक्स्ट लेक्चरला एम्प्लॉयच्या रेम्युनरेशनवरती परिणाम करणारे जे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत त्यांचे डिस्कशन करणार आहोत. ओके, थँक्यू.